कळव्यातील वाघोबानगर येथील अनधिकृतपणे सुरू असलेल्या मशिदीच्या बांधकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या कळवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांवर कारवाई करावी, अन्यथा हिंदू संघटना मोर्चा काढून प्रशासनाला ताळ्यावर आणतील असा इशारा आमदार संजय केळकर यांनी दिलाय. भाजपाच्या खोपट येथील कार्यालयात आयोजित जनसेवकाचा जनसंवाद या 107व्या उपक्रमात अनधिकृत बांधकामं आणि विकासकांकडून होत असलेल्या फसवणुकीचा मुद्दा गाजला. कळवा येथील वाघोबानगर परिसरात अनधिकृत मशिदीचं बांधकाम सुरू आहे. मध्यंतरी हे काम थांबवण्यात आलं होतं, मात्र आता ते पुन्हा सुरू झालंय. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना या संघटनांच्या कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात उपस्थित राहून याबाबत निवेदन दिलंय. केळकर म्हणाले की अनधिकृत मशिदीच्या बांधकामाला कळवा प्रभाग समितीचं दुर्लक्ष कारणीभूत असल्यानं सहाय्यक आयुक्तांवरच प्रशासनानं कठोर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. या कार्यक्रमात शहरातील 4 ठिकाणचे रहिवासी आणि संबंधित विकासक उपस्थित होते. वर्तकनगर येथे म्हाडाची इमारत असून वरील निवासी सदनिकांचा प्रश्न मार्गी लागला असला तरी दुकानांच्या काळ्यांचं हस्तांतरण गेली 8 वर्ष रखडले. याबाबत केळकर यांनी म्हाडाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. याबाबत गाळेधारकांवर अन्याय होणार नाही असं आश्वासन त्यांनी दिल्याचं केळकर यांनी सांगितलं. बांधकामं पुढे जातात तरी देखील कारवाई केली जाते. कळव्या येथे वाघोबा नगरला एका मशिदीचं काम चालू आहे. मध्यंतरी त्यांनी थांबवलं. आज विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, रामसेना हे सगळे लोक आज इकडे माझ्याकडे आले होते. बांधकाम चालू असतानाच ते ताबडतोब त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. उद्या भव्य दिव्य ती उभारली गेली की मग तुम्ही तोडायला जाणार का? आणि त्याच्यामुळे महापालिका आणि तिथला जो सहाय्यक आयुक्त आहे त्यांच्यावरच कारवाई खरी म्हणजे करायला पाहिजे. मी त्यांच्याबरोबर बोललेलो आहे आणि जर का त्यांनी हे मशिदीचं पाडकाम नाही केलं तर त्यांच्यावर एकतर कारवाई करायला लागेल, नाहीतर या सगळ्या बजरंग दल, विश्व हिंदू परिषदेचा मोर्चा जो आहे तो त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामाच्या ठिकाणी जाईल अशा प्रकारची त्यांनी भूमिका घेतलेली आहे. आणि त्याच्यामुळे शासनच ही अशा प्रकारचं चुकीचं काम करायला महापालिका त्याला प्रोत्साहन देते की काय असा प्रश्न आहे. दुसरा, अनधिकृत बांधकाम कोर्टाची ऑर्डर आहे. माझ्याकडे नवी मुंबईचे त्या ठिकाणचे साई कुटीर सोसायटीची लोकं आली होती. त्यांची कोर्टाची ऑर्डर दाखवली की त्या ठिकाणी एक इसम डॉक्टर आहेत आणि त्या डॉक्टरनी त्या सोसायटीमध्येच वाढीव बांधकाम केलेलं आहे. आणि कोर्टाची ऑर्डर असून देखील ही सगळी मंडळी जी आहे ती हतबल आहेत. आणि त्याच्यामुळे ही जी यंत्रणा आहे, व्यवस्था जी आहे, या व्यवस्थेने जर योग्य पद्धतीने पुढच्या काळात काम नाही केलं तर या व्यवस्थेवरच लोक आता धावून येतील.